उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्र व्यक्त करत आहे। बारामतीकरांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की ही जागा बिनविरोध निवडून द्यावी। यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरत आहे। दरम्यान आज वाव सामाजिक महिला संघटनेच्या विद्या लोलगे यांनी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून बिनविरोध निवडून यायलाच हवे, हीच दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। महाराष्ट्रामध्ये यापूर्वीही आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीसाठी बिनविरोध निवडणूक करण्यात आली। म्हणजे ही काय परंपरा महाराष्ट्राला आता नवीन काही होत आहे असं नाही। त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी आपलं मन मोठं करावं आणि सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून द्यावं असंही विद्या लोलगे माध्यमाशी बोलतात। मी विद्या लोलगे, आमची वाव ही संघटना आहे जी की विधवा घटस्फोटिता आणि एकल महिलांसाठी काम करते आणि सध्या बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे। आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आणि ज्या की महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या सध्या उमेदवार आहेत महायुतीकडून आणि आमची सर्व पक्षांना नम्र विनंती आणि निवेदन आहे आपल्याद्वारे की सर्वांनी ही निवडणूक बिनविरोध करणं खूप गरजेचं आहे। याचं कारण म्हणजे अकाली निधन झालेले अजितदादा पवार यांचं महाराष्ट्रासाठी जे योगदान आहे ते कदापिही महाराष्ट्र विसरू शकणार नाही। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत अहर्निशम सेवामहे या उक्तीप्रमाणे सर्व वेळ ते पूर्ण समाजासाठी वाहून देत होते। त्यांची गोरगरिबांची आणि सर्वांची अडली नडलेली कामं करत होते। काम हेच त्यांचं पॅशन होतं। त्याच्यामुळे जर त्यांना खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली वाहायची असेल तर आजची निवडणूक ही बिनविरोध होणं खूप गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे। आज महाराष्ट्राने जी महिला उपमुख्यमंत्री दिलेली आहे त्यामुळे आमच्यासारख्या अनेक महिलांना एक दरवाजा ओपन झालेला आहे की त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी, त्यांचे प्रॉब्लेम्स काही असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी त्या 24 तास दादांच्या पावलावर पाऊल ठेवून सध्या काम करत आहेत। लवकरच त्यांनी डिक्लेअर केले की महाराष्ट्राचा दौरा सुद्धा करणार आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 50% महिलांचं मतदान जेव्हा अपेक्षित असतं शासनाला आणि 50% महिला मतदान लाईन लावून जास्त पुरुषांपेक्षा महिला मतदानामध्ये सक्रिय असतात, परंतु म्हणावं तसं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महिलांना प्रमाण दिलं जात नाही। 2 ते 3% फक्त महिलांना प्रमाण दिलं जातं। तर त्यामुळे हे सर्वोच्च पद जे आहे ते महिलेला मिळाल्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये यापूर्वी आर पाटील च्या निधनानंतर त्यांच्या पत्नीसाठी जी निवडणूक झाली बिनविरोध करण्यात आली, म्हणजे ही काही परंपरा महाराष्ट्राला आत्ताच नवीन काही होत आहे असं नाहीये। तर महाराष्ट्राच्या सर्व पक्षांनी मन मोठं करावं, 2 पाऊल थोडंसं मागे येऊन सुनेत्रा वहिनींना सहकार्य करावं अशी आमची सर्व महिलांच्या वतीने विनंती आहे।